हॅलो गाईज, आता मी आहे बेबेवाडीमध्ये. इथं स्वागत करायचं म्हणतं आणि मी लाईट केलेली आहे. शुगर आमच्याकडे 2 चार्जिंगचे लाईट आहे. अजून एक आहे. हे बघा, ही अजून एक चार्जिंगची लाईट आहे. वी हॅव इन हॉल अँड इन किचन. पण आमच्याकडे बेडरूममध्ये नाही आहे. हॉलमध्ये आम्ही आज बसलो नाही जेवायला, कारण की आमचं मन आणि डिरेक्टली आम्ही तिथे गेलो बेडरूममध्ये. आपल्या ठीक आहे, बेडरूममध्ये गेलो थोडं जेवलं, अर्धं जेवण झालं आणि डिरेक्टली लाईट केली. मला माहिती पण नाही, लाईट म्हणजे फ्लॅशलाईट चालू केली. आम्हाला सुचलं की आम्ही हे का नाही चालू करत आहे, आम्ही हे ते का नाही चालू करत आहे, चार्जिंगची लाईट का नाही चालू करत आहे. तर 2 दिवस झाले, म्हणजे तसे 3 दिवस झाले की असं लगातार होत आहे, म्हणजे असं कंटिन्यूली होत आहे. का पण जास्त रेनफॉल होतो आहे, त्याच्यामुळे ते का वायर वगैरे अशी गडबड वायर, म्हणजे हे काय आहे. मला तर जास्त संशय रेनफॉलवर येते, कारण की रेनफॉल खूप जास्त होतो इथे रेनफॉल खूप जास्त होतो आहे. काल तर खूप मोठा स्फोट झाला इथे आणि डायरेक्टली लाईट केलेली आणि लगेच आलेली. आणि मग नंतर आली तर ठीक आहे. तर आज खूपच वेळ झाला आहे. आता आम्ही अर्धा तास झाला जेवण करतो, अर्धा तास झाला लाईटच नाही आहे. आय थिंक आमच्या स्कूलला पण उद्या सुट्टी झाली. उद्या आमचा लास्ट पेपर आहे. मंडेला पेपर नाही पाहिजे मला, बिकॉज मंडेला पेपर असू दे, पण मग ट्यूसडेपासून डिरेक्टली रेग्युलर शाळा कशी होऊ शकते. सुट्टी न असायला पाहिजे, नाही असायला पण पाहिजे. ते एक दिवस लवकर सॅटर्डेला पण ठेवायचा ना पेपर, सॅटर्डेला पण ठेवायचा. हा म्हणतात. पण द बर्ड्स ऑल्सो नॉट फ्लाइंग. बर्ड्स पण म्हणून काय करतात ते म्हणाले, तिथे एक छत आहे ना, तिथं जाऊन बसतायत, तिथं जातात सगळीकडे बसतायत. आणि तुम्हाला माहिती असेल की कुठेतरी वायर्सचा कुठेतरी प्रॉब्लेम आहे. सो डू दॅट. मला माहिती नसेल तर डायरेक्टली रेनफॉलचा संशय आहे. सो बाय गाईज, दिस इज माय न्यू व्लॉग. बाय गाईज. आणि हा, आपल्याकडे 10 सेकंड्स आहे अजून बोलायला. 5 सेकंड्समध्ये सबस्क्राईब करा. 5 4 3 2